हॉस्पिटलमध्ये आम्ही मुलाला नेला, त्यावेळेला डॉक्टरनी पूर्ण रक्त साफ केला आणि त्याला मेजर टेप लावली. 3.5 इंचाची जखम असताना सुद्धा डॉक्टर म्हणला टाके मारायची गरज नाही, नॉर्मल जखम आहे आणि रिपोर्टही नॉर्मल दिला. याचा अर्थ डॉक्टरही त्यांना मॅनेज झालेले आहे. म्हणजे आजकाल सत्तेला न्याय मिळत नाही, फक्त पैसा टाकील त्यालाच न्याय आहे. याच्यावर काहीतरी ते ऍक्शन घ्यावी आणि सत्तेला न्याय मिळावा. तेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक केलं तर ते डॉक्टर बोलायला की आम्हाला 4 ते 5 टाके लागायलाच पाहिजे होते, पण ते टाके मारले नाहीत तुम्ही, ते लावून घ्यायलाच पाहिजे होते. आणि आरोपी एवढं झालं, पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन तक्रार केली. तक्रार केल्यानंतर सुद्धाही आरोपी आमच्या पोलीस स्टेशन जवळ येऊन माझ्या मित्र ते माझ्यासाठी आले होते धावून, त्यांना सुद्धा धमकी देऊन गेलाय का तुम्ही जेवढे मदतीला आलेत तेवढं प्रत्येकाचा काटा काढला जाईल. आणि माझे वडील दैनिक युगादरचे पत्रकार असून सुद्धा त्यांना धमकी दिली आणि एवढं प्रकरण होऊन तो तिकडे बोलला का तुझ्या पोराचा काटा काढला तर तुझा पण काटा काढला जाईल, जिथे भेटेल तिथं काढलं. एवढी धमकी देऊन आम्ही हे पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं, तरी पोलिसांचा काही आम्हाला सहकार्य भेटला नाही. आणि जो आम्हाला हे लागलं कलम लागलं पाहिजे होते ती कलम लागलीच नाही. जो माझा म्हणणं रक्त निघला, एवढे टाके लागले होते ते टाके तर लावलेच नाही, पण कलम लावायला पाहिजे जो 307 गंभीर ते तर लावलेच नाही, नॉर्मल कलम लावून दिलाय. आणि त्याच्यावरती अजूनपर्यंत आरोपी काहीच नाही. आणि 2 दिवस अगोदर माझ्या मित्रांच्या पाठीमागं पोरं सोडली होती, म्हणजे जे करून माझ्या मित्रांनाही धक्का आहे त्याचा. जर याच्या पुढे जर माझ्या फॅमिलीचा आणि माझ्या मित्रांचा जर बरा वाईट काय झाला तर पूर्ण पोलीस स्टेशन जबाबदार खांदेश्वर पोलीस स्टेशन हा राहणार. कारण खांदेश्वर पोलिसांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही. आरोपी अजून सुद्धा फिरतोय, अजून सुद्धा माझ्या मित्रांना येऊन धमकी देतोय. 4 आरोपीमधून एकही आरोपी उचललेला नाही. 4ही आरोपी घरच्या घरी आहेत सुखरूप. जर असं असेल तर पोलिसांनी आम्हाला लिहून द्यावा का आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही काही केलं तरी तुम्हालाही काही करू शकत नाही, आम्हाला लिहून द्यावा असा पोलीस स्टेशन म्हणून.